शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर आणि दशक 7 समास 2 ब्रह्मनिरूपण यावर माझे विचार मी सांगणार आहे. हा दशक 7 जो आहे हा चतुर्दश ब्रह्माचा आहे आणि मागच्या बुधवारी आपण पहिला समास पाहिलाच आहे. पहिल्या समासामध्ये माया कशी आणि ब्रह्म कसं ओळखायचं हे सगळं सांगून झालं आहे. अध्यात्म म्हणजे काय तर माया कशी आणि ब्रह्म कसं हे ओळखणं. पहिल्या समासाच्या शेवटी मायेचे वर्णन केले आहे. पंचभूतांचा पसारा म्हणजे माया. दृष्टीला जे दृश्य दिसते व मनाला जो भास भासतो ती माया. माया ही क्षणभंगूर आहे. विवेकाने शोधल्यावर ती नाहीशी होते. सर्व विश्वात ती प्रगटते. ती विष्णू स्वरूप असल्याने ती मोहिनी घालते. अमर्यादित अशी ही माया आहे. पण ज्ञानाच्या खड्गाने त्या मायेला आपण नष्ट करू शकतो. या समासामध्ये म्हणजे ह्या 7वा दशक आणि समास 2 या समासामध्ये समर्थ ब्रह्माचे वर्णन करतायत. पहिल्या 7 ओव्यात अत्यंत सुंदर ब्रह्माचं वर्णन समर्थाने केलं आहे. डोळ्याने जे दिसते त्याचे वर्णन करणे खूप सोपं आहे. जसे एखादा अमेरिकेला गेला, त्याने सर्व अमेरिका डोळ्याने पाहिली, अनेक गोष्टींचा अनुभव घेतला, तर तो रसभरीत वर्णन त्या अमेरिकेचं करू शकेल. पण संत सांगतात की ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू. असं गुणरहित ब्रह्म आहे. विशिष्ट असा त्याला आकार नाही आणि त्रिगुणाच्या पलीकडे म्हणजे गुणातीत असा आहे. त्याला कसलाही विकार नाही. त्याने कशाचाही संग केलेला नाही, असा तो असंग आहे. प्रत्येक प्राणीमात्राला बघा कशाचा तरी संग असतो. दृश्य पदार्थाचा संग नसेल तरी मनाने कशाला तरी तो चिकटलेला असतो. जंगलामध्ये माणूस प्राणी अगदी एकटा राहिला तरी दुपारी भूक लागते आणि मग तो विचार करतो, काय बरं खावं, खाणं कसं मिळवावं, कशाने माझं पोट भरेल. म्हणजे ह्या खाण्याच्या विचाराचा संग हा त्याला चिकटतोच. पण ब्रह्म हे असंग होम आहे. कशाचाही संग त्याला नाही, कशाचीही त्याला मर्यादा नाही. बघा, प्रत्येकाला शक्तीची किंवा बुद्धीचीही मर्यादा असते. एखादा खूप बुद्धिमान असेल पण त्याला खूप शक्ती नसते. शक्ती ही प्रचंड आहे पण आकलन शक्ती कमी असते. एखादा खूप जास्त धावू शकेल पण त्याला इतर व्यवसायाचे ज्ञान नसते. म्हणजे माणूस, इतर प्राणी हे मर्यादित असतात. ब्रह्म मात्र अमर्यादित आहे. ब्रह्म सर्वांना व्यापून आहे. जसा वायू व्यापून आहे पण अनेक ठिकाणी तो कमीही असतो. जसं तुम्ही वर जाल तसा वायू कमी होतो आणि अगदी वर गेल्यावर तर शेवटी वायूचं अस्तित्वच संपतं. पण ब्रह्म मात्र सर्वदूर आहेच. ब्रह्म सर्व व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री. जे जे उत्पन्न होते ते नष्ट होते, पण ब्रह्म उत्पन्नच होत नसल्याने ते कधी नाशच पावत नाही. ते शाश्वत आहे. ब्रह्म अच्युत आहे. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली, पैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी पण निघाली. सर्वजण म्हणजे देव आणि दानव ती मिळावी म्हणून तिच्या मागे धावले. परंतु दूर बसलेल्या अच्युत नारायणाच्या गळ्यात या लक्ष्मीने माळ घातली. तिनं पाहिलं की सर्वांमध्ये काही ना काहीतरी दोष आहेत आणि काही ना काही आपल्या सिद्धांतापासून च्युत होणारे आहेत. पण नारायण मात्र दोषरहित अच्युत असा आहे. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प. ब्रह्म अनंत आहे. खरं तर सागरही अनंत आहे, पण त्याचाही कुठेतरी अंत किंवा सुरुवात ही आहेच. सर्वदूर पसरलेलं ब्रह्म मात्र अनंत आहे, त्याला अंत नाही. कल्पनेच्या पलीकडे म्हणजे निर्विकल्प आहे. ज्याला कोणीतरी पाहिलेलं आहे, वाचलं आहे
त्याची कल्पना करता येते. पण रामकृष्ण परमहंस म्हणतात की ब्रह्म हे उष्ट नाही आहे, कारण त्याला पूर्णपणे जाणणारं कोणीही नाही. म्हणून 4थ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजविना. म्हणजे त्याला कोणीही पूर्णपणे जाणलेले असं कोणीही या ब्रह्माला नाही. आणि म्हणून ब्रह्म हे कल्पनेच्याही पलीकडे आहे. बघा, आकाशात ढग दिसतात व ते पुढे नष्ट होतात किंवा दुसरीकडे वाऱ्यामुळे निघून जातात. मग फक्त निरभ्र आकाशच दिसतं. तसं ब्रह्म नाही. त्याला येणं जाणं नसल्याने ते नेहमी असतंच असतं. ढग गेल्यावर फक्त आकाशात उरतं, म्हणजे शून्यत्व उरतं. पण ब्रह्म त्याहूनही वेगळं आहे. दृश्य गोष्टी आपण डोळ्याने पाहू शकतो, पण अतिंद्रिय असल्याने ते आपण पाहू शकत नाही. त्यामुळे सर्वदूर ब्रह्म आहे. म्हणून 5व्या ओळीत समर्थ म्हणतायत, ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधूवीण येना अनुभवासी. यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही, कारण सर्वदूर ब्रह्म आहे. पण ज्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतला आहे त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा लागतो. सर्व जगात सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर ते म्हणजे ब्रह्म. म्हणून 6व्या ओळीत समर्थ म्हणतायत, ब्रह्म सकळाहुनी थोर, ब्रह्म ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्माधिकांसी. ब्रह्म कसं आहे तर ब्रह्माचा कधीही नाश होत नाही, असं अविनाशी असं ब्रह्म आहे. म्हणून 6व्या ओळीत समर्थ म्हणतात की ब्रह्म सकाळहुनी थोर, सर्वात श्रेष्ठ म्हणजे हे ब्रह्म आहे. त्याच्या एक दुसरं सूक्ष्म काही नाही. ब्रह्मदेवसुद्धा त्याला नेती नेती म्हणतात. पूर्णपणे ब्रह्म पाहिलेले अगदी फार कमी. आणि त्यामुळे ब्रह्म कसे आहे, कशासारखे दिसते, कशाप्रमाणे भासते हे कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून 7व्या ओवीत समर्थ म्हणतायत, ब्रह्म शब्दी ऐसे तैसे, बोलीजे त्याहुनी अनारिसे, परी ते श्रवण अभ्यासे पाहिजे ब्रह्म. समर्थ म्हणतात की ते कशामुळे मग आपण त्याला मिळवू शकतो किंवा कशामुळे आपण त्याला बघू शकतो. पण समर्थ म्हणतात की परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. म्हणजे श्रवणाच्या साधनेच्या अभ्यासाने ब्रह्मदर्शन घडू शकते. श्रवणाने मन विशाल करायचं आणि मन एवढं 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 जसा खसखशीचा दाणा, मन केवढं केवढं त्यात अभाय मावेना, असं एका संतांनी म्हटलेलं आहे. आनंद नामाने युक्त असं ब्रह्म जरी असलं तरी ते सर्व नामाच्या पलीकडे आहे, वर्णनातीत आहे. कारण त्याच्यासारखं दुसरं काही या जगात नाही. जसं बघा, आपण स्वित्झर्लंडला गेलो, स्वित्झर्लंडचे आपण सौंदर्य पाहिलं की आपण मनामध्ये कोणाशी तुलना करतो तर म्हणतो, वाह, आमच्याकडचं जे काश्मीर आहे ना ते तर स्वित्झर्लंडहूनही सुंदर आहे. म्हणजे स्वित्झर्लंडशी तुलना आपण काश्मीरशी करू शकतो. आपण न्यूयॉर्कला गेलो, तिथल्या उंच उंच बिल्डिंगा पाहिल्या, तिथली ती गर्दी पाहिली की म्हणतो, अरे आमच्या मुंबईमध्ये सुद्धा असंच आहे. म्हणजे न्यूयॉर्कची तुलना आपण मुंबईशी करू शकतो, तशी तुलना ब्रह्माशी आपण कशाशीही करू शकत नाही. म्हणून श्रुतीने म्हटलंय, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसहा सह. मनाने सुद्धा आपण वाणी मन ह्यांनी सुद्धा आपण त्याची कल्पना करू शकत नाही. कल्पना करणं हे मनाचं काम आहे. माणूस जरी एका जागी बसलेला दिसला ना, स्वस्थ वाटला, काही करत नाही तो, तरीसुद्धा मनात सतत त्याच्या विचार येतात, कल्पनाही येतच असतात. कधीही माणूस निर्विकल्प असा निर्विचार असा होतच नाही. पण ब्रह्मामध्ये कल्पनेला वाव नाही. पण श्रुतीने म्हटलेलं पटतं. कधीही गंगा आपण एखाद्याने गंगा पाहिली नाही आहे, पण त्याला इतरांनी वर्णन केलं, त्यांनी ऐकलं, तिच्याबद्दल त्यांनी वाचलं, एखाद्याने वाचलं, टी व्हीत त्या गंगेला पाहिलं, त्यावरून मन तिची कल्पना करू लागतं. न पाहिलेली गंगा मनाने अनुभवतं, मन त्या गंगेमध्ये रमतं. स्वप्नातही गंगा माणूस पाहतो. अशा रीतीने जोपर्यंत इंद्रिय जागी आहेत तोपर्यंत मन सारखी गंगेची कल्पना करतं. परंतु असीमित अनंत ब्रह्माचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. म्हणून कल्पना, स्मृती, विचार, इच्छाशक्ती, भावना वगैरे मनाची विविध अंगे ब्रह्माच्या बाबतीत लटकी पडतात. म्हणून समर्थ म्हणतायत, कल्पनारूप मन नाही, ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. म्हणून कल्पनेच्याही पर्या असे हे ब्रह्म आहे. ब्रह्माच्या बाबतीत कल्पनाशक्तीसुद्धा लटकी पडते. मी जीव आहे हे संपल्याशिवाय ब्रह्मदर्शन होणार नाही.
इतका वेळ आपण पाहिलं की ब्रह्म हे अप्राप्य आहे. त्याला प्राप्त करणं सोपं नाही, कारण त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. मग त्याला कसं बरं मिळवायचं? समर्थ इथे उपदेश करतात की ज्यांनी त्याला प्राप्त केलं आहे त्यांचे आपण पाय धरायचे. मायेच्या प्रभावाखाली द्वैत भावनेने जगणारा सामान्य जीव ब्रह्माचे समग्र ज्ञान मिळवू शकत नाही. अशा वेळी संत हे वाटसरूसारखे आपल्याला उपयोगी पडतात. पारमार्थिक वाटेवरील साधकाला काही दृष्टांताद्वारे ब्रह्मस्वरूप कळावे म्हणून संत प्रयत्न करतात. जीवनात सर्व सुकृतामुळेच सद्गुरूंची पूर्वसुकृतामुळेच सद्गुरूंची प्राप्ती होते. म्हणून ओवी 13 ते 15 ह्या अत्यंत सुरेख आहेत आणि त्यामध्ये सुरेख आपला दृष्टांत समर्थाने दिलेला आहे. दक्षिणेकडे बघा, त्रिवेंद्रमला एक जुनं मंदिर आहे. तुम्ही काही वर्षापूर्वी वाचलं असेल. मला वाटतं 1913 साला असावं. आणि त्या जुन्या मंदिरामध्ये अनेक खोल्या आणि अनेक वर्ष बंद होत्या. त्याचं कारण असं की त्या बंद खोल्यांच्या किल्ल्या कोणाकडेच नव्हत्या. पण एकदा त्याचे जे मालक होते, त्या मंदिराचे जे मालक आहेत आणि ट्रस्टी होते, त्यांना मोठ्या मुश्किलीने आणि त्या मंदिराच्या दालनाच्या एका दालनाची किल्ली मिळाली. त्याने ते दालन उघडलं. बघतात तो काय, करोडो रुपयांची मालमत्ता त्याच्यामध्ये ठासून भरली होती. मोठे मोठे हंडे आणि भरून सोन्याच्या मोहरा होत्या, हिरे माणकं होती, सोन्याचे दागिने होते. सगळ्यांचे डोळे विस्फारले सगळं बघून. आणि त्याची मोजदाद करायला अनेक दिवस लागले. आणि मग असं ठरलं, म्हणजे त्याचे जे मालक होते त्या मंदिराचे, त्यांनी सांगितलं, आता पुढची जी दालनं आहे त्याच्या किल्ल्या आमच्याकडे नाहीत आणि ती दालनं आता आपण उघडायचीच नाही. कारण काय, काहीतरी गूढ असं त्या खोल्यामध्ये आहे असं सगळ्यांच्या वाचनात आलं आणि म्हणून मध्ये खोल्या काही उघडल्या नाहीत. म्हणजे अनेक वर्षापूर्वीच्या खोल्यांचं जे पहिलं दार जे उघडलं ते कशामुळे उघडलं, तर त्या किल्लीमुळे उघडलं. म्हणजे ती दार उघडायला किल्ली फार महत्त्वाची ठरली. जसं हा जो कोविडचा व्हायरस आहे हा अतिसूक्ष्म आहे, हा डोळ्याने तर दिसत नाही, हा मायक्रोस्कोपनी सुद्धा बघता येत नाही. पण एखाद्याचं जर आपण CT स्कॅन केलं तर मात्र आपल्याला कोविडचा हा व्हायरस दिसतो आणि आपण म्हणतो की हा जो पेशंट आहे हा पॉझिटिव्ह आला. म्हणजे CT स्कॅन रूपी ती जी किल्ली आहे त्या किल्लीनी त्या कोविडचं दार उघडतं. म्हणून 13व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, भांडार गृहे भरली परी असती अडकिली, हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. जेव्हा हा नरदेह जन्माला आलाय, तर नरदेह जन्माला आल्यानंतर भगवंताने त्याला कसं केलंय, समर्थ काय म्हणतायत की नरदेह हे घबाड, हा साधा नाही आहे बरं का. हा आपल्याला फुकटचा मिळालाय म्हणून त्याची किंमत नाही, पण हा काहीतरी पूर्वसुकृत झाल्यामुळेच आपल्याला ह्या नरदेहाची प्राप्ती होते. म्हणून विवेकानंदांनी म्हटले की इच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. त्याला सर्वसामान्य म्हणू नका. जन्मल्याबरोबर ईश्वराने या देहामध्ये आत्मा घालून पाठवलाय, पण अज्ञानामुळे देह हे मंदिर, आत्मा हा देव हे आपण विसरतो आणि देह म्हणजेच मी हे सर्वसाधारणपणे माणूस समजतो आणि देहावरच जन्मभर प्रेम करत बसतो. देहच करता हा पक्का समज त्याचा असतो. या दासबोधाच्या आरतीमध्ये कल्याण स्वामींनी फार सुंदर म्हटले, 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरता स्वये ब्रह्मची होये, अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. म्हणजे जर का आपल्याला आपण या दासबोधाचा चांगला अभ्यास केला तर स्वतः आपण ब्रह्मच होऊ शकतो. म्हणून 14व्या ओळीमध्ये आणि शिष्य विचारतोय, तरी हे किल्ली कवण, मज करावी निरूपण, ऐसा श्रोता पुसे खूड फक्त यासी. तुम्ही म्हटलंय की भांडारगृह भरली आहेत, म्हणजे ह्या आपल्या नरदेहामध्ये आत्माराम आहे आणि नरदेहामध्ये आपण मनात जर आणलं तर त्यांनी काहीही करू शकतो. अप्राप्य गोष्टी सुद्धा आपण यांनी प्राप्त करू शकतो. अशी याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. आणि म्हणून समर्थांनी प्रयत्नवाद पण खूप सांगितलंय की प्रयत्नांती परमेश्वर यत्न तो देव जाणावा. ह्याच्यावरती समर्थांनी संबंध दासबोधाभर आणि हा प्रयत्नवाद सांगितलाय. मग शिष्य म्हणतो, मग आपण ही जी किल्ली आहे ही म्हणजे या भांडारगृहांची किल्ली कोणची आणि किल्लीने आपण हे भांडारगृह कसं उघडू शकतो. आणि म्हणून 14व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, दासबोध रूपी किल्ली आपल्याला मिळाली आहे. म्हणजे भांडारगृह जरी भरला
असली तरी किल्ली कोणची आहे. म्हणून 15व्या ओवीत समर्थ सांगतायत, सद्गुरु कृपा त्याची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा. म्हणजे किल्ली कोणची, तर सद्गुरु कृपा हीच किल्ली. आपल्यावरती सुद्धा सद्गुरूंनी कृपा केली आहे. सद्गुरुरूपी दासबोध आपल्या हातामध्ये आला आहे आणि सद्गुरूरूपी दासबोध आपल्या जीवनामध्ये आल्यामुळे आपण दासबोधाचा अभ्यास करतोय. आणि म्हणून कल्याण स्वामींनी जे म्हणजे म्हटलं की 20ही दशकेंचा अनुभव जो आहे आणि जो नित्यनेमाने त्याचा जो अभ्यास करेल तो स्वयं ब्रह्म होऊ शकतो. म्हणजे आपल्या जीवनात सुद्धा ही सद्गुरू कृपा म्हणजे आपल्याला हा दासबोध मिळाला आहे. आणि दासबोध मिळाल्यामुळे आपण आत्मज्ञानाचा आपल्याला मध्ये प्रकाश पडू शकतो. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे हा निश्चय आपल्याला पक्का होतो. ज्या वेळेला आपण दासबोध वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या समासामध्ये मी देह आहे हा भाव पक्का होता. मी देह आहे, मी कर्ता आहे, सर्व काही मी करू शकतो, या मीला म्हणजे मी हा सारखा मध्ये येत होता. पण हा दासबोध वाचल्यानंतर किंवा दासबोध रूपी ही हे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं की खरा मी कोण. ज्याला मी समजत होतो तो देह हा मी नसून तर मी म्हणजे आत्माराम हा आपल्याला सद्गुरू कृपेमुळे कळायला लागतं. आणि म्हणून द्वैत नाहीसं होतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाची ओवी असेल तर ती ही ओवी आहे की भांडार गृहे भरली परी असती अडकली, हातास न येता किल्ली सर्वही प्राप्त. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये दासबोध आला, ज्यांच्या जीवनामध्ये समर्थ आले, त्यांच्या जीवनामध्ये काय होत आहे तर मी कोण आहे हा भाव पक्का होतो. म्हणून एकदा द्वैत गेल्यावर मन त्याची कल्पनाशक्ती सर्व संपते, मनाचं उन्मन होतं. समर्थ म्हणतात एकदा आत्मबुद्धी झाल्यावर सुख व्यापकता येते, सर्व संकुचित वृत्ती नष्ट होते, शांती समाधानाची प्राप्ती होते. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत इच्छा, वासना, कल्पना नवनवीन निर्माण होतात व त्याच्या पूर्ततेसाठी जीवाची धडपड असते. इच्छा पूर्ण झाली की जीव शांत होतो, पण तेही मर्यादितच आहे. समजा आता मी इच्छा केली की आता मला जायचे कुठे तर कैलास मानसरोवराला. खूप खटपट केली, पैसे गोळा केले आणि एकदाची मी त्या मानसरोवराला गेले. पण गेले, मानसरोवर पाहिलं, इच्छा माझी संपली. आल्यानंतर माझी इच्छा संपल्यानंतर म्हणजे माझी ही मानसरोवराला जायची इच्छा जी आहे ती मर्यादित आहे. माझा जीव शांत झाला. पण स्वरूपाच्या प्राप्तीसाठी मन लागत नाही. त्यामुळे वासना तृप्ती, इच्छा तृप्ती हा भावच नसतो. वासना, इच्छा उद्भवतच नाहीत. देह म्हणजे मी, म्हणजे देहातील बुद्धी, देहातील मन म्हणजे मी हे अनंत जन्मापासून पक्क आहे. पण देह म्हणजे मी नाही हे ज्ञान झाल्याबरोबर देह, मन, बुद्धीच्या पलीकडे असणारे ब्रह्मस्वरूप हे तुझं खरं स्वरूप कळल्यावर देहाचा संग सुटतो. म्हणून 18व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत ते परेहुनी पर, मनबुद्धी अगोचर, संग सोडिता तत्वर पाविजे ते. म्हणून 18वी ओवी फार महत्त्वाची आहे. बघा, 15,000 फुटावरील पेंगॉंग लेक फार सुरेख आहे, निळभोर पाणी आहे. हे वर्णन ऐकून एक जण लिहायला गेला. पण त्या लेकवर खूप पालापाचोळा पडलाय, शेवाळं पण आलंय. ते बघून तो खूप हिरमुसला. त्याला तर काही पाणी दिसेच ना. त्याला तर काही आपलं निळशार पाणी त्यांनी डोळ्यांनी त्याला पाहता येईना. मग तो कॉर्पोरेशनच्या लोकांकडे गेला, त्या माणसाला आणलं, मोठ्या कष्टाने शेवाळं बाजूला केलं, पालापाचोळा काढून टाकला. मग त्याने ते पाणी पाहिलं. वाह, काय सुंदर पाणी आहे, निळभोर पाणी. ते पाणी पाहून तो आनंदला खूप नाचू लागला. तसंच देहाचा, मनाचा, बुद्धीचा संग सोडल्यावर शुद्ध ब्रह्मस्वरूप आपल्याला आढळतो. म्हणून 21व्या ओवी समर्थ म्हणतायत, सोडिता तया संगासी, ऐक्य होते निसंगासी, कल्पने विण प्राप्तीसी अधिकार ऐसा. म्हणून आपण देह मनाचा संग सोडला पाहिजे. म्हणून 22व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की मी देह नसून अहम ब्रह्मास्मी कळणे हेच ज्ञान. मी कोण ऐसे नेडिजे, तया नाम ज्ञान बोलिजे, अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्ञान झाल्यानंतर सगळ्याशी संबंधित होता तो आपला निघून जातो. म्हणून मी देह नसून अहम ब्रह्मास्मी कळणे हे महत्त्वाचे. 23 ते 27 या 5 ओव्यामध्ये समर्थ अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगत आहेत. 23वी ओवी आहे, देहबुद्धीचे थोरपण, परब्रह्मी न चले जाण, तेथे होत असे निर्वाण अहम भावासी, उंच नीच नाही परी, राया रंका एकची सरी,
झाला पुरुष अथवा नारी एकची पद. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते वोवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेची ना. उंच ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापाशी मुळीच नाही. सकळांशी मिळवून ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती. या 5 ओव्यात समर्थ काय सांगतायत? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. समाजामध्ये भांडणं, रुसवे फगवे हे सर्व जातीभेद, वर्णभेद, श्रीमंती गरीब भेद, छोटा मोठा भेद, हुशार ढ हा भेद, ज्ञान अज्ञान इत्यादी भेदामुळे होतात. मी उच्च जातीचा, मी श्रीमंत, मी हुशार, मी पंडित, मी ज्ञानी, स्वतःला तो समजतो व इतरांना तुच्छ लेखतो. परंतु परब्रह्माच्या लेखी सर्व समान आहेत. राजाचे ब्रह्म वेगळे आणि सेवकाचे ब्रह्म वेगळे असे नसून सर्वांचे ब्रह्म एकच आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, उंच नीच नाही परी, राया रंका एकची सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद. किती महत्त्वाची ओवी आहे बघा. जे आपल्याकडे सध्या भांडण सुरू आहे त्या भांडणाला खरं म्हणजे हे उत्तर आहे. परब्रह्माच्या लेखी सर्व समान आहेत. राजाचे ब्रह्म वेगळे आणि सेवकाचे ब्रह्म वेगळे असे नसून सर्वांचे ब्रह्म हे एकच आहे. आणि म्हणून 25व्या ओवीत म्हणतात, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ते वोवळे, ऐसे वेगळे आगळे असेची ना. ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळे, शूद्राचे ब्रह्म ओवळे असे नाही आहे. तर कर्मठ ब्राह्मण सोवळं नेसून पूजा करतोय. एखादा शुद्ध मनोभावे सोवळे न नेसता पूजा करतोय तरीही दोघांनाही एकाच परब्रह्माची प्राप्ती होणार हे नक्की. सोन्याच्या उपकरणांनी पूजा करणारा व फक्त मनोभावे हात जोडणारा दोघांनाही एकाच ब्रह्माची प्राप्ती होणार हे नक्की. जगातील यच्च यावत सर्वांसाठी परब्रह्म हे एकच आहे. म्हणून 27व्या समर्थ म्हणतायत, सकळांशी मिळवणी ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती. म्हणून सर्वांसाठी ब्रह्म एक आहे. तिथे भेदभाव नाही. गोदान, भूमिदान, सुवर्णदान, अमाप पैशाचे दान करणाऱ्याला, त्याच वेळी फक्त मनापासून आणि पाण्याने अभिषेक करणाऱ्याला दोघांनाही एकच परब्रह्माची प्राप्ती होणार हे अगदी नक्की. भगवंत फक्त भाव पाहतात. ज्याच्याकडे अहंकार आहे त्याच्याकडे भगवंत पाहतच नाहीत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, सर्व स्तरातील सर्व पातळीतील लोकांचे परब्रह्म हेच एकमेव विश्रांती स्थान आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकींचे ज्ञाते सकळांशी मिळवून एकची स्थळ विश्रांतीचे. आणि म्हणून तुम्हाला जर परमविश्रांती हवी असेल तर तुम्ही परब्रह्माची प्राप्ती करून घ्या, असं समर्थ इथे म्हणतायत. 29व्या ओवीत समर्थ म्हणतायत, सद्गुरूला जे ब्रह्मपद मिळेल ते शिष्यालाही ब्रह्मपद मिळणार हे अगदी नक्की. बघा, शरीराचा आपलेपणाचा संग सुटल्याशिवाय ब्रह्मपद मिळत नाही. 29व्या ओवीत समर्थ म्हणतायत, गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडला पाहिजे. बघा, इथे मला लक्षद्वीपाची आठवण होते. आम्ही लक्षद्वीपाला एकदा बोटीमधून गेलो होतो. आमची खूप प्रचंड मोठी 6 मजली बोट होती. पण ती बोट जी आहे त्या तिथे लहान लहान जी बेटं आहेत त्या बेटावरती मोठी बोट जाऊ शकत नव्हती, कारण पाणी एवढं खोल नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही खोल पाण्यामध्ये ती बोट उभी राहायची. त्याच्याजवळ लहान लहान बोटी यायच्या आणि त्या बोटीतून आम्ही त्या छोट्या छोट्या बेटांवर जायचो. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही त्या बोटीवरती उतरायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती जी बोट आहे ती अगदी खाली आहे आणि आम्ही मात्र त्या बोटीच्या वर आहोत. आता आम्ही बोटीवर आहोत, ती बोट एका लाटेने मोठ्या बोटीच्या जवळ यायची, दुसरी लाट आली की ती लहान बोट पुन्हा दूर जायची. आपण ती जेव्हा जवळ यायची तेव्हा मोठ्या बोटीमध्ये एखादा खलाशी आमचा हात घट्ट पकडायचा आणि त्या मोठ्या बोटीवरून दुसऱ्या बोटीवर जेव्हा आम्ही उडी मारणार तेव्हा दुसरा खालचाही माणूस आमचा हात पुन्हा पक्का पकडायचा. आता माणूस घाबरलेला आहे, कारण असीम आणि अनंत असा हा समुद्र खाली आहे. जरा जरी आपली म्हणजे उडी चुकली तर आपल्याला जलसमाधी मिळणार ह्या भावनेने माणूस घाबरलेला आहे. आता हा जेव्हा त्या मोठ्या बोटीवरचा जर हात सोडला नाही तर दुसरा माणूस आपल्याला खाली कसा घेणार. म्हणून समर्थ म्हणतायत, देह म्हणजे मी, देहबुद्धीचा तुम्ही हात जर सोडला नाहीत तर तुम्ही आत्मबुद्धीकडे कसं येणार, तुम्हाला ब्रह्मपद कसं मिळणार.
आपण काय करतो की आपण प्रपंचाचा हात सोडतच नाही आणि आपल्याला ब्रह्मपद हवं असतं. समर्थ म्हणणार ते शक्य नाही. आणि म्हणून 29वी समर्थ म्हणतात, परी या देहाचा संबंध तोडला पाहिजे. देहाचा संबंध म्हणजे मोठ्या बोटीवरच्या त्या माणसाचा हात सोडल्याशिवाय खालच्या बोटीवरचा माणूस आपल्याला पकडू शकणार नाही. आणि म्हणून मला ह्या ठिकाणी ह्या लक्षद्वीपाची गोष्ट आठवली. म्हणजे देहाचा संबंध, देहाचं प्रेम, मी करता आहे हा भाव सोडल्याशिवाय आपल्याला ब्रह्मपद मिळणार नाही. हे समर्थ आपल्याला इथे समजावून सांगतायत. बघा, ह्याला परीक्षित राजाला शाप मिळाला. काय शाप मिळाला की 7 दिवसामध्ये तुला तक्षक येईल, आणखीन डसेल आणि तुझा मृत्यू येईल. हे कळल्यानंतर ऋषी कुमारांनी हा शाप दिला. आणि म्हणून त्याने काय केलं की सर्व संघ सोडला आणि सर्व संघाचा परित्याग करून परीक्षित राजा गंगा किनारी आलाय. आणि गंगा किनारी आला, गंगेला नमस्कार केला आणि गंगेजवळ बसला. आता या पुण्यात्माला बघायला भेटायला हिमालयाच्या गिरीकंदरातले सर्व साधू सज्जन ऋषीगण आलेत. त्यांना कोणी बोलावलं होतं हो? त्यावेळी काही मोबाईल नव्हते, काही फोन नव्हते. मग त्यांना कोणी सांगितलं की हा परीक्षित राजा गंगेच्या किनाऱ्यावरती आलाय आणि तुम्ही त्याला भेटायला या? हे त्यांना कोणी सांगितलं? तर तेव्हा सांगणारं म्हणजे विश्वमन आहे. बघा, आपल्या सगळ्यांच्या मनाशी जुळणारं एक विश्वमन आहे. आणि त्या विश्वमनाची सर्वांची मनं जुळली असल्यामुळे ते न बोलता आले. कारण ज्या वेळेला परीक्षित राजा आणि मांडी घेऊन बसलाय तेव्हा त्याच्या हृदयामध्ये भगवंताची पावलं, कारण त्यांनी तो भगवंताचं काय करतोय तर तो भगवंताच्या दर्शनाची आस करतोय. म्हणून भगवंताने त्याला दर्शन दिलं आणि हृदयामध्ये त्याची पावलं उमटली आणि त्या पावलांनी म्हणजे त्या पावलांनी विश्वमनाशी ते पावलं जोडल्या गेली. आणि त्याच्यामुळे सगळेजण आणि त्याला बघायला इथे आलेले आहेत. म्हणून समर्थ 31व्या ओवीमध्ये फार महत्त्वाची ओवी सांगतायत की साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवून एकच झाले देहातीत वस्तू. म्हणजे जे साधू पुरुष असतात ते देहाने वेगवेगळे दिसतात, तरी अंतरंगाच्या दृष्टीने ते एकाच आत्मस्वरूपात मिसळून जातात. स्वरूपात मिसळले की सगळे मिळून एकच देहाच्या पलीकडील ब्रह्मवस्तू होऊन जातात. आणि अशामुळे हे सगळे जे संतजन आहेत ते त्या परीक्षित राजाला भेटायला आलेले आहेत. बघा, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोंदवलेकर महाराज, एकनाथ महाराज, स्वतः समर्थ रामदास स्वामी इत्यादी संत हे देहाने जरी वेगळे असले तरी ते एकच तत्व सांगतायत, नामाचा महिमा पटवतायत. कलियुगामध्ये रामनाम श्रेष्ठ हे स्वतःच्या अनुभवावरून सिद्ध करतायत. ख्रिश्चनांमध्ये ही माळ असते, मुसलमानांच्या हातात सुद्धा माळ आपण बघतो. जे बुद्ध भिक्षुक आहेत ते तर सतत माळच ओढत असतात. कोणताही धर्म असो, नामाचा महिमा हा सर्व धर्मामध्ये आहे. नाम वेगळे असले पण उद्देश हा एकच आहे, कारण सर्वांना एकाच परब्रह्माकडे जायचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, साधू दिसती वेगळाले. जसं आपण एकमेकांना भेटलो की आपण देह म्हणजे आपण एकमेकांचा देह बघतो आणि आपण त्या देहाला नमस्कार करतो. परंतु जेव्हा 2 संत भेटतात, 2 साधू भेटतात, तेव्हा ते देहाकडे बघत नाहीत. त्या देहामधला जो असतो परमात्मा, त्या परमात्म्याकडे बघतात आणि ते नमस्कार परमात्म्याला करतात. कारण त्यांना माहिती आहे की आपल्यातला आत्माराम आणि समोरच्या माणसातला आत्माराम हा एकच आहे. आणि म्हणून समर्थाने अत्यंत महत्त्वाची ही ओवी लिहिलेली आहे. एखाद्या देवस्थानला आता भेट दिली आणि तशीच आपण जर भेट 40-50 वर्षापूर्वी दिलेली असते, मग आपण काय म्हणतो, अगो बाई हे किती बदललं आहे. मी जेव्हा वैष्णोदेवीला अगदी पूर्वी गेले होते 81-82 साली, आणि तेव्हा ती वैष्णोदेवीला खाली त्या बाणगंगेतून आणि वाकून आणि असं जावं लागायचं. आणि एका डोंगराच्या म्हणजे पायथ्याशी फक्त त्या 3 देवीच होत्या. पण आता मी अनेक वर्षांनी जेव्हा त्या वैष्णोदेवीला गेले तेव्हा सगळा मजारात बदलला होता. ती मुळी बाणगंगा नव्हती, वाकून जावं लागत नव्हतं. मग मी म्हटलं, बापरे, सगळी ही तर बदलूनच गेली आहे. म्हणजे हा सगळा जो बदल आहे तो आपल्याला ओळखता येत नाही. पण ब्रह्म मात्र असं आहे. मात्र आताचं ब्रह्म, अनेक युगांपूर्वीचं ब्रह्म किंवा काही वर्षापूर्वीचं ब्रह्म हे एकच आहे. तिथं जुनं ब्रह्म, नवीन ब्रह्म असा बदल नाही. देहबुद्धीमुळे निरंतर जवळ असणाऱ्या आत्मारामापासून आपण दूर राहतो.
खरं म्हणजे आपल्याजवळ आपला नवरा, आपली मुलं, आपलं घरदार कोणी नाही. इतका जवळ तो आत्माराम आपल्या जवळ आहे. परंतु इतक्या जवळ असणाऱ्या आत्मारामाला न बघता आपण जन्मभर फक्त जगच बघत राहतो. म्हणून समर्थ आपल्याला इथे जागं करतायत. पहा, मूल जन्मल्यानंतर प्रथम आई हे त्याचं विश्व असतं. पुढं खेळ, मित्र हे त्याला जवळचे वाटतात. पुढे शिक्षक महत्त्वाचे वाटतात. लग्नानंतर बायको सर्वात लाडकी होते. अशा वेळी अशा ह्या मुलाला जर एखादा सद्ग्रंथ हाताशी आला किंवा संत त्याच्या जीवनात आले, तर शाश्वत काय, अशाश्वत काय त्याला कळतं व देह आणि देहसंबंधीचे प्रेम त्याचं कमी होतं. खरा माझा कोण हे त्याला समजतं. आणि म्हणून समर्थ 41व्या ओवी म्हणतात, विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे सत्यब्रह्मी साचारपणे मिळो न जावे. म्हणून त्याला कळतं. म्हणजे जर का तरुणपणी, खरं म्हणजे अध्यात्माची सुरुवात तरुणपणीच करायला पाहिजे, पण ती पूर्वसुकृतामुळे तरुणपणी मुलगा करायला लागतो, माणूस करायला लागतो आणि मग त्याचे खरे डोळे उघडतात. देह म्हणजे मी नाही हे त्याला कळतं आणि मग त्याला तो आता अध्यात्माचं श्रवण करायला लागतो. देहबुद्धी पूर्णपणे टाकावी व ब्रह्मस्वरूपात संपूर्णपणे मिसळून जावं. नदीच्या जसं एका किनाऱ्यावर मराठी माणूस असेल तो म्हणेल, वाह काय पाणी खळखळ वाहत आहे. पण ज्या पलीकडच्या किनाऱ्यावर जर हिंदी माणूस असेल तर तो म्हणेल, पाणी बहुत गहरा आहे. इंग्लिशमधला जो असेल तो म्हणेल, वॉटर इज व्हेरी प्युअर. म्हणजे बघा, शब्द वेगवेगळे आहेत, माणसं वेगवेगळी आहेत, पण पाणी हे एकच आहे. तसंच ब्रह्माला नावं अनंत असली तरी ब्रह्म हे एकच आहे. म्हणून 46व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरंपार अदृश्य अतर्क्य अपार ऐसी नावे. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, सस्वरूप ऐसी नावे. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा जगजीवन ऐसी नावे. सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नावे. विशाळ आणि विस्तीर्ण विश्वंभर, विमळ वस्तू व्योमाकार, आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नावे. जरी नावे अनंत असली तरी सुद्धा ब्रह्म हे एकच आहे. जसं हे पाणी एक आहे, नावं वेगवेगळी आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतायत, अनंत नावे जरी असला तरी ब्रह्म हा एकच आहे. इथे मला एक गोष्ट आठवते. आम्ही 1985 साली बघा, इंदिरा गांधीचा खून झाला आणि त्यावेळेला मी आणि माझ्या मुली आणि माझी आई आम्ही चेन्नईला होतो. आपण चेन्नईमध्ये जिकडे तिकडे आणि कर्फ्यू लागला होता, कोणीही घराच्या बाहेर पडत नव्हतं. टी व्हीवर सुद्धा रडगाणं सगळं ऐकून आम्ही सगळे कंटाळून गेलो आणि म्हणून तिरुपतीला जायचं ठरवलं. आम्ही विमानामध्ये जेव्हा तिरुपतीला बसलो त्यावेळेला 2 कुटुंब होती. एक सिंगापूरचं कुटुंब होतं आणि दुसरं एक जर्मनीचा का काय दुसरं मला आठवत नाही आहे, असं एक कुटुंब होतं. आपण त्यावेळेला जर्मनी, सिंगापूर हे इतके लोक जात नसल्यामुळे ते कुटुंब आमच्याकडे बघत पण नव्हतं, आमच्याशी बोलत पण नव्हतं. आम्ही सगळे तिरुपतीला उतरलो आणि उतरल्यानंतर आम्ही वेळ घालवायला तिरुपतीला आल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण त्या लाईनीमधूनच तिरुपती बालाजीला जायचं. पण ते जे 2 श्रीमंत कुटुंब आली होती त्यापैकी एकाने 100चं तिकीट काढलं आणि एकाने 1000चं तिकीट काढलं. माझ्या मुली मला म्हणाल्या, पण ह्या सगळ्या बॅराक कशाला बांधल्या आहेत, आपल्याला सगळं हे असं ओलांडून का जावं लागतंय. मी म्हटलं, तुम्ही नशीबवान आहात, ती इंदिरा गांधी मेल्यामुळे तुम्हाला काय आहे की तिथे नेहमी माणसं असतात, पण तुम्हाला ही माणसं ओलांडून न जाता तुम्हाला फक्त इथून चालत जावं लागतंय. आम्ही सबंध बॅराक ओलांडून जेव्हा तिरुपती बालाजीच्या देवासमोर म्हणजे उभं राहिलो, त्याच वेळेला हे जर्मन कुटुंब पण हे जर्मनीहून आलेले कुटुंब पण आलं, हे सिंगापूरचं पण कुटुंब आलं जे आमच्याकडे बघत पण नव्हतं. पण जेव्हा आम्ही 3 कुटुंब जेव्हा एकत्र येऊन भेटलो तेव्हा आम्ही सगळे हसायला लागलो. कारण 1000 तिकीट काढलेले आणि 100 तिकीट काढलेले आणि आम्ही तिकीट न काढलेले सगळं एकाच वेळेला एकाच ठिकाणी आलो आणि एकाच त्या मूर्तीला बघत होतो, तेव्हा हसून आलो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तुम्ही कसंही जा, तरी परब्रह्म हे एकच आहे. एकाच मूर्तीचं आम्ही दर्शन घेतलं आणि कोणीही नसल्यामुळे आम्हाला कोणी तिथून हाकललं पण नाही, कारण काय की कोणी येतच नव्हतं. अशा प्रकारे आम्हाला तिरुपती बालाजींचं ह्या सगळ्या आम्हाला लोकांना दर्शन छान झालं की जो विश्रांतीचा विश्राम आदिपुरुष आत्माराम ते एकची परब्रह्म दुसरे नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला गेल्यानंतर डोळ्याला विश्रांती मिळाली, आमच्या मनाला विश्रांती मिळाली, आम्हाला सगळ्यांना जो आनंद झाला
तो कोणामुळे झाला? त्या परब्रह्म परमेश्वराचं रूप म्हणजे तिरुपती बालाजी, त्या बालाजीमुळे झाला. त्या बालाजीला पण नमस्कार करते. आणि आजचं जे माझं ब्रह्मविवेचन आहे ते मी इथेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ.